चुकीचं तुम्ही म्हणताय का असं? आणि याकरता त्यांना ती जमीन हवी आहे, त्याकरता त्यांना तिकडे ट्रॅक्स बांधायचे, जादा ट्रेन सोडायच्या आहेत, वांद्रा टर्मिनसवरनं वांद्रा लोकल स्थानक जोडायचं आहे. या कारणाकरता त्यांना ती जमीन पाहिजे होती आणि ही जमीन रिकामी व्हावी याकरता गेले 9 वर्ष पश्चिम रेल्वे विरुद्ध गरीब नगर येथील रहिवासी असा खटला हा हायकोर्टामध्ये सुरू होता. त्या खटल्याचा निकाल आला. त्या निकालामध्ये हायकोर्टाने असे निर्देश दिले की ही जागा ही रिकामी करण्यात यावी आणि इकडचे एन्क्रोचमेंट हे काढण्यात यावे. परिणामी हायकोर्टाच्या निर्देशानुसार ही संपूर्ण डेमॉलिशन तोडक कारवाई ही करण्यात आली. ही तोडक कारवाई ही पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली. आपले सुद्धा सगळे सहकारी तिकडे कालपासून उपस्थित होते. आपल्याला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की ब्रीफ करायला, आपल्याला माहिती द्यायला पश्चिम रेल्वेचे अधिकारी तिकडे होते. पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू मुस्लिम नॅरेटिव्ह तयार करायचा, ही एक भाजपची जुनी जी काय स्ट्रॅटेजी आहे ती परत एकदा त्यांनी प्रयत्न केला. जे काम हे रेग्युलर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी होणार होतं, जे काम हे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी होणार होतं, त्याला जातीचा, धर्माचा रंग देण्याचा एक अतिशय घाणेरडा प्रकार हा भाजपकडनं करण्यात आला. आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून आता भाजपचा महापौर मुंबईत झालाय म्हणून डेमॉलिशन करण्यात आलं, आता मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे डेमॉलिशन करण्यात आलं. मग ह्याच्यामध्ये काय बाबा शिवसेनेला म्हणजे आम्हाला आणि वरुण सरदेसाईंना धक्का लागला हे असते. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. एवढा सरळ सोपा हा विषय असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं. काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली आहे, कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही. किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे. बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे. जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आयडी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, ज्यांना त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. तेवढ्यापुरतं जर केलं असतं तर म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली. जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला मी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मी ते करणार. मला काही ह्यांच्या धर्माच्या आणि नॅरेटिव्हच्या याच्यात जायचं नाही. प्रत्येक गोष्टीला आणि आज जो काही लाठीचार्ज झालेला आहे याकरता मला वाटतं कालपासून तिथे जे कोण अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी लोकांची माती भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. जर ती झाली नाही तर हे वारंवार संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर असंच होईल. उद्या जर कुठे दंगल घडली तर या दंगलीसाठी जबाबदार कोण हे सुद्धा पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. सरळ सोपी पश्चिम रेल्वेकडनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता होणाऱ्या कारवाईमध्ये हिंदू मुस्लिम बांगलादेश रोहिंगे बिहिंगे संबंध कुठे येतो?